नमस्कार मित्रांनो, मी ओंकार मुळी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल मुलकांचं झीलमध्ये. आज आपण चेंबूर येथे हिल्स टू ओशन या टॅकल स्टोअरला व्हिजिट करणार आहोत. या टॅकल स्टोअरमध्ये आपल्याला फिशिंगला लागणारे सगळे साहित्य मिळते. तर मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता, हा डेडिकेटेड सेक्शन आहे फक्त ओकुमाच्या फिशिंग रील्ससाठी. परत हा आता एक सेक्शन आहे जो डेडिकेटेड शिमानोच्या रील्ससाठी आहे. जसं की तुम्ही बघू शकता, सगळे शिमानोचे रील्स यांच्याकडे अवेलेबल आहेत, FX400 पासून सगळे. तसंच हा आता आहे जो पेन आणि डायवा ह्यासाठी आहे. आणि हा बघा, हा पूर्ण त्यांचा फिशिंग रॉडचा सेक्शन आहे. मित्रांनो, हा पूर्ण हार्डवेअरचा सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण हल्कोची सिरीज आहे त्यांच्याकडे. जसं की हा रेड आणि व्हाईट कलरमध्ये एक आहे. खूप व्हरायटी आहे कलर्समध्ये. तसंच आता पुढे तुम्ही आलात तर इथे सगळे त्यांचे लाईन सेक्शन आहेत. इथे मोनोफिलामेंट लाईन, लीडर्सपासून सगळे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ब्रेडेड लाईट्सपासून सगळे. हे बघा, हे सगळे हार्डवेअर्स आहेत मित्रांनो. हा रफाला कंपनीचे हार्डवेअर्स आहेत इकडे. परत एक स्ट्रॉम आहे. हे सगळे लुअर्सचे बॉक्स आहेत, जसं की तुम्ही बघू शकता, लुअरचे बॉक्स. आता हा जो सेक्शन आहे मित्रांनो, तो सगळा पूर्ण सॉफ्ट लुअर्स आहेत. हे सगळे सॉफ्ट लुअर्स आहेत. हे हार्ड लुअर्स आहेत काही. तर तुम्ही इथे आला तर तुम्हाला जसे जे लुअर्स पाहिजेत ते तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. हे बघा, हे काही फिशिंग लुअर्स आहेत. आता हे पण बॉक्स आहेत, हे सगळे फिशिंग लुअर्स ठेवण्यासाठी बॉक्स आहेत. ते लाईटीपासून आहेत. हे बघा, इथे लाईट्स पण आहेत अवेलेबल यांच्याकडे. हेडलाईट, सगळे फिशिंग लुअर्स आहेत. हा पूर्ण जिगिंगचा सेक्शन आहे यांचा. एकदम स्टील मेटल असतात हे. हा परत एक आपला सॉफ्ट लुअरचा सेक्शन आलाय. परत हे आता टर्मिनल सेक्शन आहे यांचं. हे टर्मिनल सेक्शन्समध्ये पूर्ण जिगेट्सपासून व मुक्सपासून सगळे अवेलेबल आहेत. इथे काही प्रॉन्स पण आहेत. हे बघा, हे आहेत ते सगळे टर्मिनल्स आहेत, हुक्स आहेत किंवा टर्मिनल्स. आता हे टर्मिनल्स आहेत क्रिम्झमचे. स्नॅप स्विवेल्स आहेत. तर ऑलमोस्ट तुम्ही सगळं बघायला गेलं तर इथे तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे. तर ओंकार, आमच्या शॉपमध्ये जेवढे येतात बिगिनरसाठी सगळ्यात पहिला आमचा प्रश्न असतो तो फिशिंग करणार कुठे. ओके, फ्रेश वॉटर आहे की सॉल्ट वॉटर आहे. त्याच्यानंतर पार्ट तो किनाऱ्यावर न करणार, बोटवर न करणार आहे, त्याचा बजेट काय आहे. मग बजेटच्या हिशोबाने आम्ही सेगमेंट हे करतो. जसं की याला एक बिगिनर असतो ज्याला जास्त खर्च नाही करायचा, त्याला माहितीच नाही काय की काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे. तर आम्ही पहिला त्याचे प्रश्न विचारून त्याच्याकडून पहिलं जाणून घेतो की तो नक्की करणार काय. मग त्याच्यानंतर पार्ट येतो त्याचा बजेटचा येतो. कारण की मेन ॲटमोस्ट बजेट आपला शॉप जो पुरा होणार तो पैसा खर्च करतो. तर आमच्याकडे जास्त करून जे लोक येतात तर आम्ही स्टार्टअप बघा असे सगळे रॉड करतो.
स्पॅनचा स्क्वॉड्रन रॉड आहे आणि आताच ओकुमाचे नवीन आले ओकुमाचे वेव पॉवर आणि ऑपरेशन असे स्पिनिंग रॉड आले. तर असे आमचे रॉडचे सजेशन असतात. पहिले ते बेसिक 1500 जे 3000 रुपयाच्या रेंजमध्ये असतात ते. आणि तसंच फिशिंग रीडमध्ये आम्ही सजेस्ट करतो जास्त करून तर शिमानो FX जी इंडियातली हायेस्ट सेलिंग रील आहे शिमानो FX. तसेच आताच एक नवीन आमचा इम्पोर्टला त्यात आर्या परत ओकुमा सफिना ह्या बिगिनरसाठी खूप चांगले चॉईस आहेत. ह्या बिगिनरसाठी एक स्टेज असते ना, तर त्यांना माहित नसतं काय करायचं काय नाही, काय फिशिंग करणार आहे, कुठे करणार आहे. मग त्याच्या हिशोबाने असा सेटअप आम्ही देतो की तो त्यांनी 2-4 प्रकारच्या वेगवेगळ्या फिशिंग करू शकतो. खाऱ्या पाण्यात बोला, गोड्या पाण्यात बोला, बोटीवरनं बोला. मग तसा सजेस्ट करतो. तर ओंकारची इच्छा होती, या माझी इच्छा आहे की मला त्याला इंद्रा 8 इंद्राच घ्यायचा हवाय. होता. कारण मेन म्हणजे की तो मेड इन इंडिया आहे आणि सेकंड संतोष सरांनी बनवलेला आहे. आणि मी ऑलमोस्ट त्यांचे सगळे ब्लॉग्स पासून जे काय आहेत ते मी बघतो आणि मी त्यांचा रिव्ह्यू पण वाचून आलेला आहे. सो मला जी बोलतात एक ड्रीम रॉड किंवा असं असतं ते तशी एक आहे ती. सो मला इंद्राच हवी होती. नाही, इंद्रा खूप चांगला ऑप्शन आहे. आणि इंद्रा कसं आता वॉरंटी देतं 6 महिने, जेणेकरून अँगलरसाठी फायदा हा आहे की त्याच्याकडून समजा काय ऍक्सिडेंटली काय मिस्टेक झाल्या काय झालं तर त्याला त्याचा स्पेअर पार्ट त्याला मिळणार आहे. जेणेकरून त्याची जी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली आहे ती कुठे वाया जाणार नाही. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि ओमकारला मी बोलेन की आता त्याचे जी व्लॉग व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर त्याचे फिशिंग व्हिडिओज असेल तर आम्ही त्यांचा बोलत एक सुरुवात करून देतोय. काही सेटअप घेतलाय आम्ही सिलेक्ट केलाय तो आता दाखवू आपण याच व्लॉग वरती. तर ओमकार आपण तो सेटअप दाखवूया. तुम्हाला जो चॉईस करून दिलाय मी. तर मित्रांनो आता हा आपला फुल सेटअप आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपली ही रॉड येते इंद्रा म्हणून. आता सर आपल्याला या रॉड बद्दल काही इन्फॉर्मेशन देतील. ओमकार तुला इंद्रा 8 फीट रॉड दिलाय. 8 फीट का दिलाय कारण की तू जोगेश्वरीला राहणार आहेस आणि प्रॉपर मालवणचा आहेस तू. तर मालवणला कधी बोट फिशिंग झाली आणि शोरबेस खाडीमध्ये खेळायचं झालं आणि समुद्रात जरी खेळायचं झालं 8 फीट परफेक्ट ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुला सफिना प्रो 6000 दिली आहे. एक अशी रीड आहे 6000 साईज आहे जेणेकरून तुला लाईन कॅपॅसिटी जास्त मिळेल, ड्रॅग पॉवर जास्त आहे. प्लस सफिनाचे सगळे स्पेअर पार्ट सर्व्हिस आमच्याकडे होते. त्याच्यानंतर काही लाईन दिली आहे, सुफिक्स कंपनीची लाईन दिली आहे, ब्रेडेड लाईन. लीडर दिली आहे. लीडर बरोबर तुला मी दिलं आहे स्टार्टिंगला जेवढी तुझी रिक्वायरमेंट आहे, जे तुझी मेन फिशिंग असणार आहे. जसं की तुझी सॉफ्ट प्लास्टिक फिशिंगमध्ये इंद्रा, हा पण इंद्राचा आहे. इंद्राचा सॉफ्ट प्लास्टिक लिओर, त्याच्याबरोबर जिगेट्स काय दिले आहेत, वॉर्मॉक्स दिले आहेत. आणि तुला स्टार्टअपला टॉप वॉटर लिओर्स दिले आहेत, टॉप वॉटर आणि शॅलो डायव्हर्स. येस, जसं की तुम्ही सगळे बघू शकता हे काही लिव्हर्स आहेत जे आपल्याला दादानी इथे आपल्याला हे करून दिले आहेत, सिलेक्ट करून दिले आहेत. जसं की तुम्ही बघू शकता हा एक लिव्हर आहे. हा एक शॅलो डायव्हर आहे, म्हणजे हा 1 ते 2 फूट पाण्यामध्ये जातो आणि हा सस्पेंडिंग लिव्हर आहे. चांगला ॲक्शन आला तांबोशी सारखा मासा परफेक्ट पकडायला. आणि परत त्याच्यानंतर दिला मी स्टॉर्म थंडर 12 2 मीटर आणि काही टॉप वॉटर्स दिले आहेत जे मुंबईमध्ये जरी यूज करायचं झालं तर हे टॉप वॉटर कामाला येतील. टॉप वॉटरमध्ये पॉपर आणि स्टिक बेट दिली आहे. तसंच तुला टर्मिनल टॅकल पण दिले आहे आम्ही. टर्मिनल टॅकल दाखवू शकतो, स्विल आणि स्नॅप. जसे की हा सुविल आहे आणि तो होता स्नॅप. जे आपण लुअर्स वापरणार हे ते जॉईंट करण्यासाठी हा वापरतो. प्लस लिप ग्रिपर पण घेतलाय. हो, मासा जर लागला तर त्याला हँडलिंग करायला, पकडायला. तर हे पूर्ण ॲक्सेसरीज आणि टर्मिनल्स आहे आणि हे रॉड रेल. तर पुरा तुझा हा सेटअप आहे जो तुझा ऑलमोस्ट सगळ्या फिशिंग कव्हर करू शकतात. येस. तर ओमकार तुला कॉंग्रॅच्युलेशन, कारण की तू जो इंद्रा घेतोय हा पार्ट 2 आहे. इंद्रा पार्ट 2 आहे ज्याला 6 महिने वॉरंटी आहे. आणि इंडियामध्ये पहिलीच अशी कंपनी आहे जी वॉरंटी देते. तर मेजर क्राफ्ट इंद्रा 6 महिने वॉरंटी. जसं की तुम्ही बघू शकता याचं हँडल पासून खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे. कार्बन फुल 24 टन इंद्रा. आता इंद्राबद्दल थोडंसं मी बोलतो. 24 टन कार्बन आहे. सगळे फ्युजी गाईड्स आहेत. प्लस तुमची रील सीट पण फ्युजी आहे.
फ्युजी म्हणजे काय, फ्युजी लवकर खाऱ्या पाण्यात सडत नाही, थोडा टाइम घेतो. आता बाकीचे जे गाईड्स असतात आणि कॉम्पाऊंडर्स असतात ते लगेच सडतात. प्लस वॉरंटी, जसं मी बोललो, वॉरंटीमध्ये बघा एक सिरियल नंबर प्रिंटेड असतो. तो हा सिरियल नंबर प्रिंट आहे या रॉडचा. तर ओमकारची जेव्हा पुढे फ्युचरमध्ये काही या रॉडबद्दल काय वॉरंटी रिलेटेड क्लेम असतील तर हा सिरियल नंबर आणि त्याच्याबरोबर एक कार्ड दिलं आहे, ते कवरमध्ये आहे, ते प्रेझेंट करेल तसं ह्याला याचा वॉरंटीचा लाभ घेता येईल. तर ना मित्रांनो, दादा आपल्याला आता स्पूल कसा भरता ते सांगेल. बघ आता ही आपण जी घेतली ना ब्रेडेड लाईन, कॉमनली आपण बघ ही वापरतो 28 mm सुफिक्सची. आणि प्लस आता आपला जो स्पूल घेतला आहे ना, तुला फक्त काय करायचं आहे, आता मशीन चालू करून फिल करायचे. पण कसं आहे की ही ब्रेडेड लाईन जी लेअर बाय लेअर गेली पाहिजे. जरा जरी वर खाली झाली ना तर ते काय होणार माहिती आहे का, ती लाईन अजून आतमध्ये घुसत जाणार. जेव्हा आपण त्याला कास्टिंगसाठी वगैरे जातो ना तेव्हा, तर तो इश्यू होणे म्हणून ते मशीनने आपल्याला भरावे लागते. नाही तर हाताने अशी पण भरतो आपण. ओके. हा तुझा स्विविल आहे, ठीक आहे. आणि हा आपला ब्रेडेड लाईन आहे. ही इकडनं पास करावी लागणार तुला. आणि त्याच्यानंतर एक 2 एंड तयार होतात. ठीक आहे. हे तुझे 2 एंड तयार होतात असे. हे बघ. ओके, आता दिसेल बघ. हे तुझे 2 एंड तयार होतात. मग काय करायचं, हे 2 एंड पकडायचे आणि एक लूप तयार करायचा. लूप तयार केला आणि मग ही जी तिसरी लाईन असणार ती ह्या दोघांच्या मधनं पास करायची. आणि 3 ते 4 वळणं घ्यायची त्याच्यावरती अशी. ओके. आणि ही झाली डन. आणि हे जे असणार ते ह्याला पास करून घ्यायचं इकडे असं. हे झालं तुझं ब्रेडेड लाईनची हे झाली साईड तयार. आता घेणार लीडर लाईनमध्ये. लीडर लाईन ॲटलिस्ट तुझी 2 ते 3 फूट ठेवणार ना, तर त्यानुसार तुला आता करायचं आहे. ओके. This is how you rig a worm hook. First you have to line this rubber shaft and worm hook, whatever hand you're comfortable with. Now basically what we need to do is we have to create a little go through like this, okay? And then we'll come back from this side. Okay, this part is understood, right? Yeah. So now you will see there's a fin on top. Okay, you have to come out on the top, come behind from the back side and align it at the center. Okay, and you will find there's a very fine straight line given for you to go through that line and then come back on top straight dead ahead. So this is a basic idea you got from this little video, that how to rig. Now there are some fine tunings. So if you see, when I come out from here, there's a string on the loop. Okay, so if I come back little back, not so far, or if I come down there, so it will be little less strain, so we'll go back again. And don't know, there's a TPR, so you can hook at least 10 times, still no problem. So we'll come back from little back. See, there's less tension now. And the final tip would be, now go through on that tip with the plastic inside and then come back up. Okay. So what this does is, while casting, the lure will not come back or go forward like this. It will keep in shape. This is something you don't see in YouTube videos. Yup. Okay, so this is how you rig your soft plastic with a worm hook. And just don't need to give too much action. Cast, slow twitch,
slow retrieve, sometimes little bit fast, little bit slow. If you target barramundi, is dead slow. Don't do it like this. Barra will never chase and bite. For mangrove jacks and barracudas, you can do little bit faster retrieves. For barramundi, little slower retrieve. And this is a worm hook. So आपको डरने की कोई ज़रूरत नहीं है. So you can literally come down like this, tap 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 tap, go back. So when you go up, it will go like this, and then while coming back, it will come fluttering like this. Okay. On the rock, you have to feel tuck 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 because it घुसेगा नहीं पत्थर में. ये hook का tip यहाँ पे छुपा हुआ है. When the fish will bite, it will too aggressive bite, so you really can get. तर मित्रांनो इथे ना दादा आपल्याला एक डेमो दाखवत होता की जेव्हा मासा आपल्या रॉडला लागतो तर तो किती फोर्सने आपल्याला खेचतो. मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्ही पण नक्की या टॅकल स्टोअरला व्हिजिट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.